जिंदगी, लाईफ, आयुष्य काय असतं? कधी बेहिशेब हसवणारं, तर कधी अपेक्षांनी वेढलेलं पतंगासारखं. आयुष्याच्या वेशीवर स्वप्नांनी पंख पसरावेत आणि नशिबाने अपेक्षांची पूर्तता करावी. इतकं सोपं नसतं. इथे लढावं लागतं स्वतःशी, स्वतःच्या अस्तित्वासाठी. कधी निर्णय चुकतात, मार्ग दुसर होतात, पण आयुष्य संपत नाही. आयुष्य दडलेलं असतं संघर्षामध्ये, आठवणींमध्ये, कॉलेजच्या कट्ट्यावर आणि विसरलेल्या वाटांवर सुद्धा. मग झगडू लागतात बेड्या संघर्षाच्या पावलांना, स्मरणांना बाजूला सारत, आणि उडतात वाट्याला पश्चातापाच्या घागरी. चलती का नाम जिंदगी पासून सुरू झालेला हा प्रवास येऊन पोहोचतो अशा वळणावर, जिथे असते केवळ गळता निराशेची. आणि मग बडबडू लागतं आयुष्य, साला ये दुःख खतम काही नाही होता बे. कोण आहे? अरे उघड्या दरवाजा, लवकर आत ये रे. अरे आत ये की. काय रे? कोण तू? कसं काय आलास इकडे? अरे अरे थांब 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 माझी जर्नल घेऊन आलाय. काय दे जर्नल दे. केली का कंप्लीट? हा सर कोण आहे? अरे तो जर्नल दिली होती माझी याला कंप्लीट करायला, तर घेतला होता इथे ट्रॅकवर. ये बस. काय यार सर, अरे बस दे यार. काय सिग्नल दिला की पटायला की नाही? नाही सर, कोणीच नाही. का भेटले नाही का? नाही सर, आवडली. अरे आवडली नाही म्हणजे काय? काय पोरं आवडते की काय तुला? कशाला पाडते त्याला त्याच्यामध्ये? आपण कशामुळे आलोय माहित नाही का तुम्हाला? दरी कशाला गोड लावून घ्यायचं स्वतःला? ए तू काय पडू नको तशात, तसं आहे तसं राहा. सगळं मोहमा आहे बघ. निवांत ऐश करायची. काय निवांत. नाही, सरचं म्हणणं काय असतं? कसं आहे माहिती आहे का? 2,500 करोड जातो सलमान खान, त्याला त्याची आयटम नाही भेटली तर तू कोण रे? हा? अरे दारू पिली आहे. नाच ना. ये. उप 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 इंडिये. उप 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 उप. Get out. विषय तर आहे वाटतं काहीतरी. विषय तर वाटत आहे मला. काय घेतोस काय रे? अरे नाही रे, मी नाही घेत. घे. नाही. एक झुरता मारून बघ. अरे नाही रे, मला नाही आवडत रे. काय बोलावं आजकालच्या. भेटून गेलं नाही का मग? Hi,
बोल ना. कशी आहेस तू? मस्त, तू सांग. माझं पण काय काय चालू आहे आता? काही नाही, अभ्यासाला आलते रे लायब्ररी. आता एक्झाम्स आहेत ना? त्याचीच तयारी चालू आहे. तुझी कशी चालली तयारी? चालू आहे, मी आजच स्टार्ट केलं. फार्मॅक वाचता येतं. मी पण फार्मॅकच करते. तुझं कोणतं टॉपिक चालू आहे? मी ऑटोमॅटिक रीड केले आता, पण त्याच्यामध्ये एक्झाम वर्क खूप आहेत ना. काय अभिषेक वाचत आहे का? अरे अभ्यास चालू आहे. काहीतरी सांगायचं होतं मी मला तुला थोडं. काय रे, बोल ना. काहीतरी ते आहे ना, डाळ दुसरीकडे शिजतात. काय रे नेमकं, म्हणजे म्हणायचं काय तुला? तीच रे, ती ज्यासोबत तू बोलतो ते मला एक दोनदा सिनियरसोबत दिसली आहे ती. हो का? हा, पण नाही रे, ते तशी नाहीये मुलगी. नाही सांगत आहे मी तुला, ऐकायचं नाही. मग जेव्हा स्वतःच्या डोळ्यानं बघशील ना, तेव्हा कळेल तुला. या जगात सगळ्या वेळा मुलांना असंच वाटत असते की मेरी वाली अलग आहे. बघ तू स्वतः बघशील तेव्हा समजेल तुला. अरे जा रे, मला अभ्यास करू दे रे. ठीक आहे, बघ तुझं तू. सांग ना, माझं काम आहे. हा ठीक आहे. म्हटलं होतं की नाही, हे असंच होत असते. जाऊ दे. सींचेगा कौन हम जो मुरझाए. हॅलो. हा बोला बाबा. काय चालू आहे? काय नाही, अभ्यास करत होतो. झालं जेवण? हा झालं. काय म्हणतो, कसं चालू आहे अभ्यास तुझा? चालू आहे आता, ठीकठाक चालू आहे अभ्यास. तुम्ही कसे आहात? अच्छा, तब्येत? मी ठीक आहे. तब्येत कशी आहे तुझी? तब्येत चांगली आहे माझी. अभ्यास करताना एक तब्येतीची पण काळजी घेत जा. तब्येत पण महत्वाची आहे बरं का. हो बाबा. नीट अभ्यास करत जा. तब्येतीची काही काळजी करत जा आपल्या. हो काय लागलं तर आम्ही आहोत. हो. ठीक आहे. ठीक आहे. रुक जा जरा, कैसे समझाए. तू जो कहे वैसे बन जाए. सबर की उंगली थाम ले, सफर पे ना जा मुसाफिर. समझे नहीं है जो कभी जो ना.
हा बेटा, काय चालू आहे? काय नाही, बसलो होतो. जेवण झालं? हा झालं जेवण. तुझं? हो झालं ना माझं पण. एक मिनिट, तुझा आवाज काय एवढा हळू येतोय बरं? काय नाही, आज रिझल्ट होता ना माझा. अच्छा, काय झालं रिझल्टचं? काय नाही, फेल झालो मी एक विषयामध्ये. फेल झाला? ठीक आहे, काही नाही, होऊन जाईल तुझ्याकडून. असं काही नाही की तू आता फेल झालायस म्हटलं परत काहीच नाही होणार तुझ्याकडून. टेन्शन येतं. करवट बदल कर. तेजा, तुला माहिती आहे का आपला फेल झालंय? हो यार, वाईट झालं विचारायचं. काय वाईट झालंय? काय नुसतं पोलीस नादाला लागलं होतं, काय अभ्यास करायचं नाही, काय नाही, आम्हाला 10 रुपये आले. त्याला पटलीच कशी होती की? पटली होती पण काय आता अभ्यास करायला नाही, अभ्यास करायला पाहिजे, काय नाही, दारू रुपये आले, सुट्टा मारायले, जेव्हा असं तेव्हा इकडं तिकडं 10 वेळा सांगितलं तरी ऐकू येत झालंय त्याला. हो, आता काय करावं? अवघड आहे आता हे. त्याला 10 सांगितलंय अभ्यास कर, असं कर, किती वर्षापासून मी सांगू लागलो अभ्यास कर, ते कर, ते कर, काय नाही, नुसतं सुट्टा मारायचा, पळायचं, अभ्यास करायचं नाही, काय नाही. आणि पोलिस नादाला लागला. आसमां से कूदे अंगड़ाइले फिर. काय नाही सर, काय नाही सर, सर्व जीवनात संपलं आता. अरे बाई, काय बोलायला लागला? मुलगी सोडून गेली, मित्र सोडून गेले, परीक्षेत नापास झालो, आता एकटाच राहिलो, सगळं संपून गेलं. हे काय माहिती आहे का? जेव्हा ही दुनिया कोरोना आहे तर हा कार्ड आहे, कळलं? ह्याच्या कसं टॅकल करायचं ते ह्याच्यात आहे सगळं. दारू नाही, कसं करायचं असते ते आपण डोळ्यात लगेच बसूया. असं राहायचं मग तिकडे एकच डायलॉग द्यायचा, काय मैं जिंदगी को इस तरह निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. चल बसूया, चल चला, चल उठ. काय तू बी सोबत आहे जर 30, 60, 90 मग तिथे हम एकदम बुलाने गेले. अरे कट कर यार विष्णू ते. चल लवकर पेक बरोबर विष्णू. 30 घेऊया. मला वाटणार मला विष्णू, मला 60 कर यार. पाऊलच हा. काय होईल. लागलं चक नाही. चल चल, सोडू नको शेवट पर्यंत. पी 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 काय होत नाही. अरे अरे काय नाही, चकना काय होत. चकना दे विष्णू. काय होत नाही, काय होत नाही. पहिली वेळेस आहे म्हणून माहिती. A little sweet, a little sour, a little close, not too far. A little sweet, a little sour, a little close, not too far. All I need, all I need, all I need is to be free. When I close my eyes and I fall down deep in a circle.
When I find you sitting here drowning, jumping them puddles. When I close my eyes, I don't see what I see in the dark. So I followed you down, followed you deep in my heart. Till us half won't even try. Tell me how'd you even lie? Tell me half can't see the stars. Tell me how did you survive? Tried to run and cut the line. खरं तर हेच असतं आयुष्य. थोडं जगलेलं, थोडं जगायचं राहिलेलं. अंतर्मनाला सावरताना भावनांनी धिंड काढतं आणि रेंगाळत राहतं काही प्रश्नांभोवती. सोडून देतं काही कोडी आयुष्यालाही न उलगडणारी. आणि आपण गंतीही त्याचीच करतो जे मिळवलं नाही, मिळवता आलं नाही. मग अंतर्मनाला शमवायला बळावू लागते ती व्यसनाधीनता. मनात धावणाऱ्या विचारांशी कलह होतो आणि चढू लागतो गंज स्वप्नांना व्यसनाधीनतेचा. अपेक्षांचं ओझं मनावर आघात करायला लागतं आणि अडकून राहतं आयुष्याच्या रंगमंचावरती. मग विचारांचा अंधार दडपायला लागतो मनाच्या विद्रुपतेला आणि वास्तविकतेशी संबंध तुटावा इतकी खोलवर रुजत जाते ही व्यसनाधीनता. डोळ्यांदेखत स्वप्नांचा चुरगडा होतो आणि चालत राहतो आपण उद्ध्वस्ततेच्या बाजारात व्यसनाधीन होऊन. हळूहळू आयुष्याची राखरांगोळी व्हायला लागते आणि आयुष्य जगता जगताच जळायला लागते. अखेरी उरतं थोडंच, जर मी हे केलं नसतं खरं तर माझंही आयुष्य किती सुंदर असतं. कारण जे आज माझ्याबरोबर घडलं ती व्यसनाधीनता उद्या तुमच्याही आयुष्याला बुरशी चढवू शकते. ज्यातून निघता निघता कधी आपल्यातून आयुष्य निघून जाईल, पत्ता सुद्धा लागणार नाही. मग इतक्या सुंदर आयुष्याला का टाकावं मृत्यूच्या मळभात आणि जाडत राहावं आयुष्याला चितेवर अस्ताव्यस्त. शेवटी पश्चातापाचा किनारा स्वप्नांना लाटांवर पोहण्याची संधी देणार का कुणालाच माहीत नाही. आणि म्हणून आपण व्हायचं असतं आपल्या विचारांचा खंबीर पाठिंबा. चालायचं असतं निर्भीड होऊन. झगडायचं असतं आईबाबांसाठी, स्वप्नांच्या सिद्धतेसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी. जबाबदारीची विण इतकी घट्ट करायची आणि तुडवायची त्या व्यसनाधीनतेला पायदळी. मारायची लात त्या कुविचारांच्या छातड्यावर. मग उलगडायला लागतो एकांत. आयुष्याचा हरवलेला सहवास, अंतर्मनाची स्वतःशी होणारी भेट, वास्तविकतेला दिलेल्या वचनांची जाणीव. सद्विचारांची नाव कधी आयुष्याला पोहायला शिकवते तर कधी स्वार करते अथांग लाथांवर. आणि मग सुरू होतो खरा प्रवास आयुष्याचा. मनावरची जडमट निघून जातात, वैशिष्ट्य सवयी हरवायला लागतात. स्थिरावलेलं आयुष्य जगायला लागतं आणि भरायला लागतात मैफिली आठवणींच्या. पण अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही आयुष्य थांबलेलं आहे आपली वाट पाहत. जगण्याची आणि लढण्याची उमेद उराशी ठेवून. निराशेच्या मडभात शिरून सांगतोय कहाणी आयुष्याने दिलेल्या काही कटू अनुभवांची. कारण प्रत्येकदा अनुभवांचा मारा सोसायचा नसतो, कधीतरी शिकायचं असतं जगाने दिलेल्या अनुभवांवर. बस निराशेच्या गर्ततेला सावरायचं आणि आरूढ व्हायचं स्वप्नांच्या शर्यतीत. तरी काहीतरी असतंच माणसाला बेसावध करतं आणि जिंदगीला सांगत राहतं गारानं जाणीवांच्या निर्जीव करत. आयुष्याचा प्रवास अगदी आकस्मिक आहे. कोणता क्षण काय घेऊन येईल सांगता येत नाही. म्हणून आयुष्य एवढं मनसोक्त जगावं की प्रवासाच्या शेवटी मागे वळून पाहिल्यास कोणत्याच गोष्टीचा पश्चाताप नसावा. असावा फक्त आयुष्याने दिलेल्या शिकवणींचा आणि आठवणींचा संग्रह. हॅलो एव्हरीवन. द फेज फॉलिंग इन टू द ॲप्स एक छोटासा प्रयत्न होता आमचा आणि मला वाटतं तो खरोखर आता सक्सेसफुल झाला आहे. म्हणजे फिल्मच्या स्टार्टिंगपासनं जेव्हा विचार आला की एक शॉर्ट फिल्म बनवायची आणि त्याच्यासाठी निवडलेला विषय अगदी सेन्सिटिव्ह होता, जो की ड्रग ॲडिक्शन, सुसाईड, मेंटल हेल्थ आणि कॉलेज लाईफ या 4-5 गोष्टींवरती आधारित ही मूव्ही होती. कॉलेज लाईफमध्ये येणारा वेगवेगळे फेज आणि खरोखर त्या फेजमध्ये सावरणं आपल्याला गरजेचं असतं आणि या सर्व गोष्टींना या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवलेलं आहे. लीड रोल जो अभिषेकने केला, परत दिव्या आणि सर्व कास्ट जे होतं ते खरोखर अमेझिंग होतं. ॲक्टिंगपासून तर प्रत्येक गोष्ट त्यांना सांगण्याची गरज नाही पडली. इमोशन्स आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्तता होती. नरेशनचा पार्ट म्हणून लिहिलेलं स्टार्टिंग आणि एंड नरेशन, तर ते पण खूप सुंदर होतं आणि त्या नरेशनला ज्याने आवाज दिला तो विश्वदीप बेस्ट होता अगदी. आणि स्टोरी लाईन लिहिताना
ज्यांनी ज्यांनी मदत केली फ्रॉम संजीवनी असेल, विश्वदीप, ऋषिकेश, अभिषेक, साक्षी, शुभांगी, दिव्या, ऋषिकेश, सगळ्यांचं वर्क अगदी अमेझिंग होतं. खरोखर एक खूप चांगला एक्सपिरियन्स आला आणि भविष्यातही अशा प्रकारचं शॉर्ट फिल्म्स किंवा मेसेज देणाऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणत राहू. आय थिंक डिरेक्टिंग, प्रोड्युसिंग फेज इज वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स इन माय लाईफ. या फिल्ममध्ये ज्यांनी सगळ्यांनी मदत केली ते सगळ्यांचे आभार. तसं तर दिवस कमी होते, जरा धावपळ झाली ऍक्टर्स वगैरे यांना शोधण्यात पण, कास्टिंगमध्ये पण, आणि अपेक्षा होती की बनेल म्हणून चांगली मूवी, पण अपेक्षेपेक्षा जरा चांगलीच बनली. लिटरली आम्ही 4 दिवसात बनवली. ठीक आहे, ऋषिकेशने मेसेज टाकला ग्रुपवरती की आपल्याला असं बनवायचे. ग्रुप बनला लगेचच आणि आम्ही सगळे एकत्र आलो. ठीक आहे, एका रात्रीत आम्ही स्क्रिप्ट काढली. नरेशन त्यांनी तर एका तासात लिहिले सगळं त्याचं. ते बिलकुल म्हणजे एकदम क्लास बसलाय त्याच्यावरती. ओके, आणि असेल किंवा त्याचं एडिटिंग असेल क्लास, एकदम कमी वेळात अशी मूवी आणि एकदम सेन्सिटिव्ह विषय असा सोशल झालेला आम्ही प्रेझेंट केला. तुम्हाला नक्की आवडेल, नक्की बघा. आमच्याकडे वेळ पण कमी होता, 2-3 दिवसच होते, पण आम्ही खूप मेहनत केली, दिवस रात्र मेहनत केली. जे म्हणजे मूवी पाहण्याच्या नंतर जे आनंद असतो त्याच्यापेक्षा आम्हाला म्हणजे मूवी बनवण्यात आनंद आला. जे बिहाइंड द सीन असतात वगैरे, जे आपण रिटेक घेतो, ॲक्शन घेतो, त्याच्यामध्ये खूप अनुभव आले आम्हाला. अशा प्रकारे शेवटी आम्ही एक मूवी कंप्लीट केली. ओव्हरऑल खूप चांगली मूवी झाली आमची. अँड थँक्स टू एव्हरीवन ज्यांनी बॅक कॅमेरा आम्हाला सपोर्ट केला. आमची इच्छा होती की आपल्या ऋषिकेश सरांनी काहीतरी प्रोड्युसिंग करावं आणि डायरेक्टिंग करावं, काही ना काहीतरी करावं, आणि तो योग आलाच. आणि शेवटी सरांनी आम्हाला चांगल्या प्रकारे गाईड केलं, कशा प्रकारे ॲक्टिंग करायची. सगळं प्रोड्युसर तेच आहेत, रायटिंग सुद्धा त्यांनीच केलेली आहे, सगळं व्यवस्थित त्यांनीच केलेलं आहे. आणि द फेस ही मूवी अतिशय छान वाटली मला बघायला. आणि याचे प्रोड्युसर आणि डायरेक्टर ऋषिकेश शिंगळे आणि कोहली, विश्वदीप कोहली यांनी खूप छान काम केलंय. एकतर आम्हाला वेळ खूपच कमी मिळालेला, नियरली 2-3 दिवस मिळालेले असतील. त्याच्यात आम्ही ॲक्टिंग प्लस एडिटिंग सगळं केलेलं आहे. आणि ऋषिकेशचं नरेशन खूप सुंदर आहे, त्याच्यामध्ये आवाज विश्वदीप कोहलीने दिलाय, तर तो अतिशय अप्रतिम वाटत आहे. आणि आमचा छोटासा एक ॲक्टिंगचा प्रयत्न सक्सेसफुल झाला. आम्ही खूप हॅपी आहोत. अशी स्टोरी बनवलेली आहे तिथे, म्हणजे ते नेव्हर एंडिंग टॉपिक आहे आणि स्पेशली ते म्हणजे असं खूप इम्पॉर्टंट मेसेज कन्वे करते. स्पेशली कुणासाठी, ते मेडिकोजसाठी ते स्पेशली आहे. आणि जे म्हणजे डिप्रेशनमध्ये वगैरे जातात त्यांच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे ती मूवी बघणे. म्हणजे डायरेक्टर जे आहेत त्यांनी खूप छान डायरेक्ट केली मूवी, प्रोड्युसर पण तेच आहेत. आणि मूवीची ऍक्टिंग करताना आमचा जो एक्सपिरियन्स होता ते खूप छान होतं. आम्हाला असं वाटतं की गणेशोत्सव आहे, सगळीकडे खूप तयारी चालू असतात, नाचायचं वगैरे होतं, ते वगैरे सोडून आम्ही मूवीला टाइम दिला. तर मग आता मूवी बघून खरंच वाटतं की ते सगळं वर्क इट होतं. वन्स अगेन थँक्यू. चल म्हणलं का तुला काही खंबीर पाठिंबा पाहिजे. आत्ता तुझं सिच्युएशन चाललंय, कुठेतरी सांभाळून वाटत होतं यार, कुठेतरी सांभाळून वाटत होतं.
काहीच राहिलं नाही. सगळं राहिलं. हातून जातात आणि दिसत होते रे सगळं, दिसत होते सगळं. झालं का जेवण तुझं? हा झालं माझं जेवण. बरं बरं बरं. काय जेवण केलं? काय नाही केलं आता.